कंठी मस्तपैकी झालेली आहे. पूर्ण कंठी बघा. सो हॅलो गाइस, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज काहीतरी स्पेशल असणार आहे. उद्या जायचं आहे एकविरेला. तर आज आईसाठी कंठी बनवायची आपल्याला. त्या दिवशी फुलाची कंठी बनवलेली, ती दाखवली नाही तुम्हाला. आता मोराची कंठी बनवायची घरा, आणि मी चालले आता मोर आणायला कल्याणला. इकडे आपल्यासोबत तनू मी आता फुल मार्केटला जाऊया. तिकडून बघू काय कसं भेटतंय. मोर पीस आणायला जायचं आहे. अजून लय काम आहे, तुम्हाला दाखवतो लास्टपर्यंत कनेक्ट राहा. कंठी कशी काय होते, कसं होते, काय सीन होते ते नक्की बघत राहा. तुम्हाला दाखवतो लास्टपर्यंत कनेक्ट राहा. चलो. तर गाईज आम्ही फुल मार्केटमधून जाऊन आलो. फुल मार्केटला इकडे ते मोर भेटले, ते घेतले. आणि आता घेतो स्टेक ग्लूगनच्या. 15 आहेत ना? 15 स्टेक घेतलेले आहेत ग्लूगनच्या. फुल मार्केटला जाऊन आलो. तिकडे काही जास्त दाखवलं नाही, भावताल करत होतो म्हणून जास्त काही दाखवलं नाही. आता हे घेतलेले आहे. आता डायरेक्ट जाऊया घरी आणि बनवूया. तनू सेटमध्ये आहे ही गाडी. चलो आता जाऊ डायरेक्ट. सामान थोडं घेतलेलं आहे. फुलं आहेत, कंठीचं सामान. आज ऑर्किडची फुलं आणि कमलाची फुलं. आता जाऊ मस्तपैकी. चला भेटूया घरी डायरेक्ट. आता आपण कंठी बनवतानाच भेटूया. तर गाईज अशा प्रकारे कंठी वगैरे घरी राहिली. आता आम्ही चाललो साई चौकात गरबा खेळायला. बघू गरबा खेळायला नाही बघायला. तिथून जाऊ गरबा खेळायला डायरेक्ट इकडं काय साई चौकात डोंबिवली ना. तिथून जाऊ डायरेक्ट डोंबिवली. तर दाखवतो तुम्हाला डोंबिवली काय सीन होतोय, बघत राहा. तिथे कंठी बनवताना जास्त दाखवता आलं नाही, कारण की कोण आहे नाही मोबाईल पकडायला. मी कंठी बनवत असतो, कोण मोबाईल पकडायला नसतो, म्हणून काय दाखवायला भेटत नाही. आता बघू रात्री. आता फुल नाईट कंठी बनवणार आहे. बघू तुम्हाला दाखवतो कंठी बनवताना. आता जाऊया आपण डायरेक्ट गरबा खेळायला बघायला. चलो. तर गाईज आता इकडे आम्ही आलेलो आहे पाणीपुरी खायला. आणि इथं ब्लॉकचा एंड इकडे नयन आहे. इथं जतीन नयन त्यांनी कसा बोल केला बघला का? बोल जतीन बुट्टा दाखव ना. बुट्टा बघ भाई. हो ना, ओरिजिनल ब्रँड. आणि साहिल शेख हा नाही जतीन. यावेळी मला पाणीपुरी शेवपुरी खावतात. मस्तपैकी शेवपुरी खावा. पण सर्व खावणं पैसे तू नाव आमचं जे तिकडे खावं तू पैसे नाही बाबा. नाही पैसे भरा. पैसे भरतील. मस्तपैकी शेवपुरी खाव आणि जाऊ तिकडे डायरेक्ट.
काहीच आता घरी चाललेलो आहे. काहीच आता घरी चाललेलो आहे. इकडे बघा जतीन गाडी चालवतो. आता घरी जाऊन बाबू यांनी वाटतं काय करला का आता घरी जाऊन कंटी बनवायची आहे. कंटी बनवून तुम्हाला दाखवतो. बघत राहा लास्टपर्यंत. सो गाईज तर जत्रातून घरी आलो आणि डायरेक्ट कंटी बनवायला चालू केली. कंटी बनवता बनवता मोबाईल घेतलाच नाही. ब्लॉग वगैरे काही काढलाच नाही. कधी टाईम गेला काही समजलंच नाही. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 4:42. खूप टाईम झाला. खूप जास्त टाईम झाला. 4:42 वाजलेले आहेत आणि आपली कंठी बघा. आरती हे पूर्ण झालं. या साईडचं इकडचं पूर्ण झालं. आता बाकी या साईडचं थोडं बाकी आहे. त्याच्यानंतर पूर्ण कंठी आपली रेडी होईल तेव्हा तुम्हाला मी दाखवतो. जास्त काही दाखवायला भेटला नाही कारण की मोबाईल तर मी घेतलाच नाही. कधीपासून कंटिन्यू कंठी बनवतोच. झोपायला किती वाजतील ना किती नाही. उद्या पण परत जागायला लागेल. हो मी उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका तुम्ही. नक्की तो ब्लॉग पण बघा. या ब्लॉगचा आता मी एंड करतो. पूर्ण कंटी झाल्यावर परत एकदा तुम्हाला दाखवतो. बघत राहा. इकडे बघा किती पसारा केलेले. हा पसारा परत हे आणि आपली कंठी पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवतो. नक्की बघायला विसरू नका कंठी. सर्व झोपल्यात. मी एकटाच जागा आहे. कंठी तयार करतो आता. बघू आपण झाल्यावर. आणि अशा प्रकारे आपली कंठी झालेली पूर्ण होऊ शकतं. कंठी मस्तपैकी झालेली आहे. पूर्ण कंठी बघा. खूप थकलो. आता वाजलेले आहेत रात्रीचे 5:23 बघा. रात्रीचे 5:23 झालेले आहेत. झोपायला आता 6 वाजलेले. पूर्ण साफ वगैरे करायला लागेल. अजून जेवायचा बाकी. आता जेवतो थोडा. पहिले साफ करतो, जेवतो, कंटिन्यूट ठेवतो. उद्या न्यायची देवीला ना डायरेक्ट झोपतो. चला तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय बाय. दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका. दसऱ्याचा ब्लॉग येणार आहे आपला. त्याच्यात काही दाखवता आला तरी येईल कारण की मी थोडं काम आहे तिकडे. बघू जाऊ आपण. ब्लॉग बघत राहा लास्टपर्यंत. तो पण बघा. मागचे बघितले नसेल ते पण बघा. आणि परत एकदा आपली कंठी पण बघा. आणि कंठी कशी झाली ते नक्की मेसेज करून नक्की सांगा. कमेंट करून सांगा. चला बाय बाय.